लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। स्वतःवर होत असलेल्या आरोपांबाबत त्यांनी थेट उत्तर देत आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केलाय। सोशल मीडियावर बनावट मतपत्रिका व्हायरल करून गैरसमज पसरवला जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तसेच आपण निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कोणाशीही संपर्क साधलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना शब्द दिल्यानंतरच आपण प्रचार थांबवल्याचं गीते यांनी सांगितलंय। दरम्यान मतदानासंदर्भात काही घडामोडी झाल्या असल्या तरी त्याबाबत अधिक माहिती मतदान संपल्यानंतर पुराव्यासह देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आता या संदर्भात नेमकं काय म्हटलंय गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते, पाहूयात। बघा, या ठिकाणी कोणाच्या शंकेला आपण उत्तर देऊ शकत नाही। या ठिकाणी शंकेचं निरसन करण्यासाठीच या ठिकाणी आलोय आम्ही दोघं पण, की इगतपुरीमध्ये त्या ठिकाणी कोणीतरी एखादा व्यक्ती असेल, त्याने उगाचच त्या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला। कुठेतरी सोशल मीडियावर गोकुळची मतपत्रिका बनवून टाकली आणि तिच्यासमोर हे टाकलं, आणि जेणेकरून वरच्या नेत्यांना दाखवता येईल की गोकुळ गीते अजूनही या ठिकाणी प्रचार करतायत, ते प्रचार थांबवत नाही। पण तुम्ही रोज आमच्या संपर्कात आहे, गेले 8-10 दिवस झाले असतील, आम्ही आमचा काम धंदा सोडून कुठेही गेलेलो नाही। आणि आमचा त्या निवडणुकीशी आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं की आम्ही या निवडणुकीतून थांबतो आहे। मी तर माझी त्याच्यापूर्वी माघार दिलेली होती, त्यामुळे या निवडणुकीशी आमचा कुठेही दूरपर्यंत आम्ही कोणाशी संपर्क केला नाही, काही नाही। या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बदनाम करताय की अजून कोण करतंय काय माहिती, पण या ठिकाणी नवीन प्रश्न, नवीन उत्तरं, आमचा ह्या निवडणुकीत कुठेही आमचा संबंध नाही। आम्ही कोणाला सांगितलं पण नाही। आम्ही ज्या दिवशी प्रचार थांबवला त्या दिवसानंतर कुठे गेलो पण नाही। रात्री माझ्याकडे 200 कार्यकर्ते जिल्ह्याभरातनं घरी आले असतील, तरी मी त्यांना सांगितलं, बाबा मला एकदा मी वरती शब्द दिलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे, एकनाथजी शिंदे साहेबांना शब्द दिला आहे, गिरीश भाऊंना शब्द दिला आहे, उदयजी सामंत साहेबांना शब्द दिला आहे। आणि जर आपण या ठिकाणी जर 4-4 लोकांना शब्द देऊ आणि जर आपण थांबणार नसेल तर त्या शब्दाला 1% या ठिकाणी किंमत उरणार नाही। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीतून आम्ही थांबलो होतो। पण आज सकाळी मला 6:45लाच त्या ठिकाणी गिरीश भाऊंचा फोन आला, म्हणे गणेश कोणीतरी असं सोशल मीडियावर हे पसरवत आहे। म्हटलं भाऊ तुम्ही काही काळजी करू नका। नंतर माझ्याशी शिंदे साहेब पण त्या ठिकाणी बोलले, मी त्याप्रमाणे लगेच त्याची माहिती काढली। इगतपुरीमध्ये एक जणाने हा उद्योग केलेला आहे, तो मला माहिती पण आहे, तो 2-4 दिवसापूर्वी मला भेटून पण गेला, पण मी त्याला स्पष्ट नकार दिला होता की मला कुठल्याही भानगडीत पडायचं नाही। आणि त्याने ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मतपत्रिका टाकली। त्यानंतर त्या ठिकाणी एक उबाटाचा शिंदे याबद्दल मला पुस्तकची काही कल्पना नाही। या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सकाळी काही फोन आले आणि वरिष्ठांचे गणेश भाऊंना फोन आल्यानंतर ही मला सगळी प्रक्रिया कळाली की त्या ठिकाणी माझ्या नावापुढे पसंती क्रमांक 1चा चिन्ह आकडा टाकून त्या ठिकाणी सोशल मीडियावर मतपत्रिका फिरवली जाते। या ठिकाणी काय आलं नाही, मला गणेश भाऊंना वरिष्ठांनी सांगितले की एक पत्रकार परिषद कलेक्टर ऑफिसला तुम्ही घ्या आणि त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा। ती भाऊंनी केलेली आहे। मला माझी वेगळी भूमिका मांडण्याचं काही कारण नाही। ज्या ठिकाणी गणेश भाऊ जे सांगतील ते मला मान्य आहे। काही मतदार तुमच्या संपर्कात होते का? मतदारांनी काही तुम्हाला फोन केले किंवा काय? मतदार मला मागच्या 8 दिवसापूर्वी जेव्हा आपण प्रचार थांबवला तेव्हापासून मतदारांची इच्छा होती की मी त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू करावं, पण मी त्यांना सांगितलं की मी गिरीश भाऊंचा आदेश त्या ठिकाणी मोडू शकत नाही आणि गणेश भाऊंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो कुटुंबामध्ये, आणि तो शब्द मी पाळलेला आहे। मी कुठेही त्या ठिकाणी प्रचार केलेला नाही। काल रात्री पण माझ्याकडे 200-250 लोक आले होते की आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, किमान आपण पुलिंग एजंट दिले पाहिजे। तर मी 2-3 ठिकाणी खूप आग्रह खातर ते घरातून जात नव्हते, म्हणून मी पुलिंग एजंटच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या दिल्या। मग त्यापैकी इगतपुरीला कोणीतरी पुलिंग एजंट उबाटाचा कोणी नगरसेवक त्या ठिकाणी बसला असेल तर त्याच्यात लोकशाहीमध्ये आक्षेप नसावा असं मला वाटतं। लोकशाहीची मतं तर कुठल्या तरी उमेदवाराला पडणार आहे, ते फक्त पारदर्शकपणे पडलं पाहिजे असं कदाचित त्यांचं व्यक्तिगत मत असेल तर त्याला हरकत कुठे? उबाठाने ठरवलेलं आहे का शिंदेना मत नाही तर ते मत गोकुळ गीतेंना मिळणार? ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना उबाटा आणि शिंदेचं काय चालू आहे ते आता परत कालपासून त्याच्यात अनेक काही घडामोडी घडतात, त्या विषयावर मी बोलू शकत नाही। नाही, पण महाविकास आघाडीची मतं, मालेगावची मतं ही तुम्हालाच अजूनही मिळतील अशी एकंदरीत माझं काही कोणाशी बोलणं नाही झालेलं आणि पडले तर त्याच्यात मी काही करू शकत नाही। ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पूर्वी पण गिरीश भाऊंना हा शब्द विचारला होता की मतं पडले तर काही पण होऊ शकतं। चमत्कार होणार असं एकंदरीत? चमत्कार वगैरे लोकशाहीमध्ये असे काही घडत नसता। लोकांनी दिलं तर काही होऊ शकतं, लोकांच्या मनात काही आपण सांगू शकत नाही। तुम्ही काय आव्हान करणार मतदारांना?
नाही, मी काय जे गणेश भाऊंनी सांगितलं ते लोकांनी तसं पुढे करावं असं मला वाटतं. नाही, मी माझा प्रचार थांबवलेला आहे. माझी कुठली सोशल मीडियावर त्या ठिकाणी कोणी माझ्या कार्यकर्त्यांनी पोस्ट मतदानाची व्हायरल करून ही तेवढी विनंती मी आपल्या मार्फत करेन. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.